मला आठवतं की डेडपूलमध्ये एक फनी डायलॉग होता, कारण तो वुल्वरिनबद्दल बोलतो आणि वुल्वरिनच्या हातात असे मोठे पंजे असतात. तर तो एक डायलॉग होता डेडपूलचा की वुल्वरीन को कोई नहीं डरा सकता किसी मंजर से, क्योंकि वो पिछवाड़ा भी खुजाता है खंजर से. आणि इतके फुटले होते सगळे डिरेक्टर आणि इंजिनियरकडे, नाही नाही हाच डायलॉग ठेवायचा, हाच ठेवायचा. आणि तो फिल्ममध्ये सुद्धा हाच असा. किती दिवस गिरवणार आहोत तेच तेच धडे, किती दिवस करणार आहोत मनाविरुद्ध काम. चला करूयात करिअरचे काही वेगळे चॉईसेस, निवडूयात काही हटके ऑड वाटा. माझं नाव संकेत म्हात्रे आहे. मी एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. सुरुवात म्हणाल तर इंजिनिअरिंगपासून झाली होती. इंजिनिअरिंग करताना स्वप्न पडायची मला की कोणीतरी सर्किट दिलं आहे, कोणीतरी टी व्ही दिला आहे आणि म्हटलं आहे की रिपेअर करा, आणि ते होत नाही आहे. आणि मी खडबडून जागा व्हायचो. इव्हेंच्युअली मायक्रोसॉफ्ट गेम्ससाठी एक वर्षभर काम केलं. पण त्यानंतर स्वतःचा स्टुडिओ टाकला. हा ॲक्च्युली व्हॉइस ओव्हरशी रिलेटेड नव्हता. इट वॉज अ बँड जॅमिंग स्टुडिओ. हळूहळू तिथे व्हॉइसिंगचे प्रोजेक्ट्स व्हायला लागले आणि एकदा असं झालं की क्लायंट आले आणि त्यांना एका पोपटाचा आवाज हवा होता आणि त्यांचा आर्टिस्ट आलाच नाही. तर मी म्हटलं मी प्रयत्न करून बघू का, कारण ते खूप वेळ थांबले होते. ते म्हणाले करा म्हणून, आणि मी आपलं कैसे हो, पाणी उबाल कर ही पीना वगैरे काहीतरी करून दाखवलं आणि त्यांना ते खूप आवडलं. ते म्हणाले अजून 1-2 कॅरेक्टर्स आहेत छोटी छोटी, तुम्ही करून बघाल का. म्हटलं ठीक आहे प्रयत्न करू. एक सरपंच होते, ते म्हणायचे की देखो बेटा छुटकी, साफ सफाई रखोगी तो बीमार नहीं पडोगी. आणि तो आवाज त्यांना आवडला. त्यांनी अजून काही कॅरेक्टर्स करून पाहिले, ते आवडले. मग माझे सॅम्पल्स पास ऑन करण्यात आले. काही आर्टिस्ट आले, त्यांना माझा आवाज आवडला. असं करून मग हळूहळू कॉल्स यायला लागले आणि 1 वर्षभरात मी तो स्टुडिओ बंद केला, कारण इतकं अंधेरी विक्रोळी व्हायला लागलं माझं की वेळच देऊ शकलो नाही कुठे. आणि व्हॉइस ओव्हर्स एकदा करायला सुरुवात केली तर त्यात मला इतका आनंद, इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं. दॅट इज हाऊ आय स्टार्टेड व्हॉइसिंग. माझा सगळ्यात मोठा ब्रेक होता बेन 10. आणि बेन साऊंड समथिंग लाईक हाय मेरा नाम बेन है, बेन टेनिसन, इट्स हीरो टाइम. आणि बेन त्या फर्स्ट सिरीजमध्ये 10 एलियन्समध्ये कन्वर्ट व्हायचा. ते 10च्या 10 एलियन्स आणि बेन असे 11 व्हॉइसेस त्या पहिल्या सिरीजमध्ये केले होते. तर त्यातले काही एलियन्स करून बघण्याचा प्रयत्न करतो. अनेक वर्ष झाली त्याला आता, पण लेट्स ट्राय. मैं हूं मंगसोर. त्यानंतर एक जेट रे बिग चिल. सो सुरुवातीला असं झालं की मला लाईक आय सेड डबिंग काय असतं, कसं करतात, काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे मी काय करायचो की स्टुडिओजमध्ये वगैरे जाऊन जिथे मला कॉल करायचे त्यांनाच रिक्वेस्ट करायचो की मला थोड्या वेळ अजून बसू द्या, मला पुढचे जे आर्टिस्ट येत आहेत ते कसे काम करतात ते बघू द्या. आणि मग इंजिनियरला, रात्रीच्या शिफ्टच्या इंजिनियरला रिक्वेस्ट करायचो की छोटेसे काही कॅरेक्टर्स असतील, 1 लाईन 2 लाईन असे काही असतील तर ते मला दे म्हणून, ते करतो मी. तर ते कॅरेक्टर्स छोटे छोटे करायला सुरुवात केली. त्यानंतर फिल्म्समध्ये क्राऊड्स वगैरे करायला सुरुवात केली. वॉन्टेड फिल्म आहे सलमान खानची, त्यात कुठेतरी क्राऊडमध्ये माझा आवाज आहे. साऊथ टू हिंदीचे जे हिरोज आहेत, जवळजवळ 14 ते 15 वेगवेगळ्या हिरोजसाठी मी व्हॉइस केला आहे. तर त्यात होतं असं की माझा नॅचरल व्हॉइस वापरला जातो. उल्लू है तू, समझता नहीं है. चाकू तरबूज पर गिरे या तरबूज चाकू पर, दोनों में कटना तो तरबूज को ही पड़ता है. ऑडिओ बुक्सचं असं आहे की कोणी लिहिलेले रूल्स असे नाही आहेत. लाईक आय सेड, आता ह्याच्यात व्हिज्युअल फ्रेम नाही आहे, त्यामुळे तुम्हाला बरीचशी लिबर्टी मिळते. मी हा प्रयत्न करतो की जर त्यात काहीतरी वेगळासा कॅरेक्टर आहे तर त्याला एखादा वेगळासा आवाज देणं किंवा मॅनरिझम्स देणं. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा आहे, तो लिस्प करतो, तर दादा मी काय म्हणतो, कसं कसं कलायचं दादा, कसं कलाय. सो यू नो दॅट लिस्प कम्स. किंवा एखादा म्हातारा आहे जो श्वास संपल्यावर बोलायचा प्रयत्न करतो, म्हणजे हे बघ सुलेखा, मी तुला सांगून ठेवतोय पाणी द्यायचं नाही, यु नो समथिंग लाईक दॅट. सो टू डू दॅट, यु नो, मग तो तेवढा थोडासा अभ्यास करणं किंवा कॅरेक्टर समजून घेणं, डिरेक्टरकडनं ब्रीफ घेणं, हे सगळं खूप महत्त्वाचं होऊन जातं. आणि जेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देता तेव्हा तुम्ही हळूहळू एक अजून चांगले आर्टिस्ट बनत जाता आपोआपच. रेडी? डॉक्टर साहब, आपको देखकर खुशी हुई. मैं आपको कॉल करने का सोच ही रहा था. प्रीति के पापा को पिछले 2 दिनों से हल्का बुखार है. हम कोविड-19 टेस्ट कराने से डर रहे हैं. शायद इसीलिए डरी हुई है. चॅलेंजेस बरेच आले.
माझ्या ओळखीची कोणी लोकं नव्हती. इथे काय प्रोसेस असते ते माहीत नव्हतं. कॉन्टॅक्ट्स नव्हते, काम करण्याची पद्धत माहीत नव्हती. त्यामुळे ते सगळं शून्यापासून शिकण्याची गरज पडली मला. आणि स्टुडिओ बंद केल्याचा आणि सेव्हिंग्ज वगैरे जे होते, आई-वडिलांकडनं घेतलेले पैसे होते, हे सगळे आपण एका अर्थी स्टुडिओ बंद झाल्यामुळे घालवलेच आहेत, ह्याची गिल्ट होती. त्यामुळे हळूहळू पैशांची बचत करत आणि कठीण धडे शिकत, चुका करत, आय गॉट टू अ पॉईंट वेअर आय अंडरस्टूड की फ्रीलान्सर आहोत, आपणच आपला मॅनेजर बनायचं, आपणच आपलं टॅक्स भरायचं आहे, आपणच आपली स्पॉन्सरशिप करायची, आपणच आपलं मार्केटिंग करायचं, सगळं आपणच आपलं करायचं आहे. त्यावेळेला मला एका फिल्मसाठी हिरोचा रोल ऑफर करण्यात आला होता आणि विच वॉज दिस फिल्म कॉल्ड ड्रॅगन बॉल झी. आणि माझ्यासाठी तो खूप मोठा ब्रेक होता. आणि ड्रॅगन बॉल झी ही फिल्म सुरू झाली, आम्ही करतोय व्हॉइसिंग, आणि ती फिल्म अर्धी झाल्यावर ती फिल्म थांबवण्यात आली. डिरेक्टर आत आला आणि मला म्हणाला की अरे नाही जमत आहे. तेव्हा इट वॉज दिस मोमेंट की माझ्या डोळ्यात पाणी आलं की अरे इतकी वर्ष आपण करतोय आणि अजूनही हे म्हणजे जिथे संधी मिळाली आहे तिथे आपण काही करू शकत नाही आहोत. आणि तेव्हा मग एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट कळली की अनलर्निंग नावाचा एक फॅक्टर असतो. तर अनलर्निंग म्हणजे जे काही आपण शिकलो आहे ते सगळं विसरून परत नवीन प्रोजेक्ट असताना त्याचे जे स्पेशालिटीज आहेत किंवा त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते धरून तो प्रोजेक्ट करणं. तर त्या पॉईंटला दॅट वॉज वन ऑफ माय बिगेस्ट टर्निंग पॉईंट्स इन माय करिअर. कारण तो एक असा पॉईंट होता की जिथे मी कदाचित सोडलं असतं व्हॉइसिंग. पण त्यानंतर शिकलो, पुढे मेहनत घेतली आणि त्याच स्टुडिओमध्ये इव्हेंच्युअली देन आय रेकॉर्डेड फॉर डेडपूल मेनी इयर्स डाऊन द लाईन. फार पूर्वीपासूनच म्हणतात ना आपण बिया पेरून ठेवतो तसं काहीतरी झालं होतं ह्याच्याबद्दल. कारण व्हायचं असं की लहानपणी आई जेव्हा ऑफिसमधनं यायची तेव्हा त्या दिवशी ती कोणाकोणाला भेटली ह्याची नक्कल करून दाखवायची. मी ते बघायचो आणि कुठे ना कुठे ते आय थिंक राहून गेलं की ते आपल्या आजूबाजूलाच इतकी वेगवेगळी कॅरेक्टर्स असतात आणि ती आपल्याला परफॉर्म करता येतात. थँकफुली शाळेतून आणि कॉलेजमधून थिएटर करायचो. काला घोडासाठी वगैरे प्लेज लिहिले, डिरेक्ट केले. तर आय थिंक सुरुवात तिथूनच झाली होती आणि खूप एनकरेजिंग होते. आई बाबा दोघेही खूप एनकरेजिंग आहेत आजही की क्रिएटिव्हली काहीतरी कर. कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या. आम्हाला बरेचसे ॲडजस्टमेंट्स करावे लागले. बरेचसे स्टुडिओज वगैरे ह्यांनी सुद्धा आपली काम करण्याची पद्धत बदलली. काही सॉफ्टवेअर्स अक्वायर केली जेणेकरून आम्ही जसं स्टुडिओत काम करायचो तसंच आता ऑनलाईन काम करू लागलो. पण घरून असं व्हायला लागलं की मग आम्ही बाहेरचा आवाज सांभाळून, कन्स्ट्रक्शन, पक्ष्यांचे आवाज, मुलांचं ओरडणं, सो हे करत करत मग आम्ही बरेचसे शोज केले, नेटफ्लिक्सचे एपिसोड्स केले, सिरीज केल्या, काही फिल्म्स वगैरे सुद्धा घरून केल्या. काही वेटरन एक्सपिरियन्स व्हॉइस आर्टिस्टनी इंडिया व्हॉइस फेस्ट नावाची एक मूवमेंट सुरू केली आणि फील्स रिअली नाईस. कारण इंडिया व्हॉइस फेस्टसारख्या मूवमेंट्समुळे ॲस्पायरिंग व्हॉइस आर्टिस्टना एक प्लॅटफॉर्म दिला जातो परफॉर्म करण्यासाठी आणि त्यांना मग ॲक्च्युअल काम वगैरे सुद्धा दिलं जातं. बरेचसे लोक अट्रॅक्ट होतात खूप व्हॉइसिंग या फील्डशी आणि त्यांना असं वाटतं की आवाज द्यायचा आहे, बोलायचं आहे, फक्त बोलायचे पैसे मिळतात. सो हाऊ हार्ड कॅन इट बी. म्हणून मी लोकांना हे सजेशन देतो की जे काही करायचं आहे तुम्हाला त्यासाठी आधी स्वतःवर मेहनत घ्या. फार सोपं समजून या फील्डमध्ये येतात. हे एक स्वतंत्र फील्ड आहे. ह्यात तेवढंच जे आर्टिस्ट काम करतात तेवढीच मेहनत घेतात. त्यानंतरच असा आउटपुट येतो जो तुम्ही ऐकता किंवा बघता टी व्हीवर आणि थिएटर्समध्ये आणि मग तुम्ही तो एन्जॉय करता. आय एम लकी टू हॅव फाउंड अ लाईफ पार्टनर हू ऑल्सो सपोर्टेड माय चॉईसेस. कारण तिचा हात मागायला जेव्हा गेलो होतो तेव्हा तिच्या घरच्यांनी विचारलं होतं की काय करतोस. तर मी म्हटलं व्हॉइस आर्टिस्ट आहे. ते म्हणाले ते ठीक आहे पण पोटापाण्यासाठी काय करतोस. आणि हा प्रश्न मला अनेकांनी अनेक वेळा विचारला आहे. सो आय एम व्हेरी हॅपी टू से की आता 14 वर्ष झाली आहेत आणि फुल टाईम 14 वर्षात मी हे व्हॉइस ओव्हर ॲज अ करिअरच करत आलो आणि अजूनही करतो आहे. सो आता तुम्ही म्हणाल की मी मेहनत करायला तयार आहे. सो मी काय करावं. द इझिएस्ट थिंग दॅट आय टेल पीपल की सगळ्यात सोपी गोष्ट ही आहे की एखादं पुस्तक घ्या, एखादं वर्तमानपत्र घ्या, त्यातला एखादा पॅरेग्राफ घ्या आणि तो जोरात वाचा. आता जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्ही तो देऊ शकता तर आय रेकमेंड की तुम्ही थिएटर वगैरेचे वर्कशॉप्स करा. कारण तिथे इमोशन लगेच चेंज करणं हे कसं करता येईल किंवा त्याच्या एक्सरसाइजेस शिकवल्या जातात. आवाजाचं प्रोजेक्शन. बऱ्याचदा असं होतं की मी बेअर ग्रिल्स वगैरेसाठी व्हॉइस करतो. इस वक्त मैं अमेज़न के जंगलों के ऊपर से हेलीकॉप्टर से उड़ रहा हूँ. आप देख सकते हैं कितनी हरियाली है. अब मेरे पीछे एक जंगली शेर है और वहाँ ऊपर पहाड़ पर डेविड है. डेविड क्या तुम ठीक हो.
डेविड बिल्कुल ठीक है, मुझे लगता तो नहीं है कि वो गिरेगा, पर अगर गिरा तो बहुत बुरा हाल होगा. यू नो व्हॉट आय मीन. सो देयर इज अ डिफरन्स इन प्रोजेक्शन. सो बेसिकली हे सगळं करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भाषेची व्यायाम करावे लागतील, भाषेवर प्रभुत्व मिळवावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही काही सॅम्पल्स तयार करा तुमचे लोकल स्टुडिओजमधून. बरेचसे चांगले आर्टिस्ट आहेत, बरेचसे इन्स्टिट्यूशन्स आहेत जिथे तुम्ही बजेटच्या हिशोबाने कोर्सेस वगैरे करू शकता. बरेचशा वेबसाईट्स आहेत, फायवर आहे, फ्रीलान्सर आहे, ज्यावर तुम्ही ऑनलाईन प्रोजेक्ट्स घेऊ शकता. सो रेकॉर्डिंगची प्रॅक्टिस, स्टुडिओमध्ये जाणं, मायक्रोफोनसमोर उभं राहणं, त्या एक खोलीत एकटं राहून स्वतःच्या आवाजाशी कम्फर्टेबल होणं, या सगळ्या गोष्टींचा सराव केल्यानंतरच या फील्डमध्ये या. आणि एकदा आलात तर ह्यासारखी दुसरी गंमत नाही, ह्याचं अश्युरन्स मी तुम्हाला देऊ शकतो. ओके, कसा करायचा आहे? थोडासा वाईस टाइप आवाज. थोडा ओल्ड असा. तुम्हाला हा व्हिडिओ मजा नहीं आ रहा है. कुछ और करो. कुछ थोड़ा यंग करते हैं. थोड़ा यंग करो. बेन 10 ट्राय करता हूँ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला? नहीं, खूप मजा young नहीं झाला आ रहा. का? खूप young मजा- झाला. मजा नहीं आ रहा. ओके, वन मोर. One more. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. विषय खोलवर इतर प्लेलिस्ट सुद्धा चेकआउट करा आणि विविध ऑड वाटा निवडायला इन्स्पायर व्हा.